यावर्षीचा राजर्षी शाहू पुरस्कार ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि लेखक स्वर्गीय जयसिंगराव पवार यांना जाहीर झाला। जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी ही घोषणा केली। येत्या 26 जूनला राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती दिवशी या पुरस्काराचे वितरण केले जाईल। जयसिंगराव पवार यांना मरणोपरांत पुरस्कार दिला जाणार असून पवार कुटुंबीय हा पुरस्कार स्वीकारतील। कोल्हापूर ही राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची कर्मभूमी आहे। त्यांच्या नावाने दिला जाणारा राजर्षी शाहू पुरस्कार म्हणजे देशातील पुरोगामी आणि समतावादी चळवळीला दिलेलं बळ आहे। यंदा 40वा राजर्षी शाहू पुरस्कार प्रदान होईल। या वर्षीचा राजर्षी शाहू पुरस्कार ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि लेखक स्वर्गीय डॉक्टर जयसिंगराव पवार यांना जाहीर झालाय। उभी हयात शाहू विचारांचा जागर करणाऱ्या डॉक्टर पवार यांना मरणोपरांत हा पुरस्कार दिला जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आणि शाहू मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर विजय राठोड यांनी दिली। राजर्षी शाहू महाराजांचे विचार, आचार, आदर्श याचे अनुकरण करणाऱ्या व्यक्तींना मानाचा असा राजर्षी शाहू पुरस्कार म्हणून गौरव करण्यात येतो। या वर्षीचा पुरस्कार ज्येष्ठ साहित्यकार आणि शाहू विचारांचा जागर करणारे विचारवंत डॉक्टर जयसिंगराव पवार यांना मरणोपरांत प्रदान करण्याचा निर्णय यावर्षी ट्रस्टने घेण्यात आलेला आहे। डॉक्टर जयसिंग पवार हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ इतिहास संशोधक होते। त्यांनी मराठी शाहीचा इतिहास आणि राजर्षी शाहू महाराज यांचे विचार जगभरात पोहोचवण्याचे खूप मोठे कार्य केले आहे। 26 जून रोजी शाहू स्मारक भवन इथं पुरस्कार वितरण कार्यक्रम होणार आहे। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे। स्वर्गीय जयसिंगराव पवार यांचे कुटुंबीय हा पुरस्कार स्वीकारतील। स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि 1 लाख रुपये असं पुरस्काराचं स्वरूप आहे। डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी मराठ्यांच्या इतिहासातील दुर्लक्षित पैलूंवर प्रकाश टाकला। त्यांनी 40 पेक्षा जास्त पुस्तकं लिहिली। जयसिंगराव पवार यांना यापूर्वी आचार्य अत्रे साहित्य पुरस्कारासह सुमारे 30 पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय। पत्रकार परिषदेला महापालिका आयुक्त राजेंद्र भारूड, डॉक्टर अशोक चौसाळकर, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव उपस्थित होते।